नाकातून रक्त येणे किंवा शरीरामध्ये शरीराची आग होणे, हे जे प्रकार जेव्हा होतात तेव्हा दुर्वासारखं औषध, दुर्वा हे तुरट आणि कडू अशा रसाचे असतात. त्याचा आकार तुम्ही लक्षात घेतलाय का कसा दिसतो तो? त्याचा असं 2 ही पानं आहेत आणि वरती देठ आहे. तो वरचं देठ म्हणजे तुम्ही ट्रॅकिया म्हणजे श्वासनलिका इमॅजिन करा आणि ही 2 तुमची फुफ्फुसं इमॅजिन करा, लंग्स इमॅजिन करा. नगर भागामध्ये पद्धत आहे, श्रावणाच्या आधी आषाढ येतो, आषाढ तळतात, श्रावणामध्ये उपवास करतात आणि किंवा भाजकं अन्न खातात आणि भाद्रपदामध्ये उकडून खातात. पूर्वी बघा गुरुकुल पद्धती होती, शिष्य जायचे गुरूंकडे जायचे शिकायला, मग त्या शिष्यांना कडुलिंबाचा रस प्यायला द्यायचे. श्रावणामध्ये आपल्या शरीरामध्ये आपला अग्नी कमी झालेला असतो आणि पचनशक्ती कमी झालेली असते. रंगणाचे अनेक प्रकार आहेत, तर त्याच्यामधलं एक काही न खाणे, क्षुधा निग्रह ज्याला म्हणतात, ही भूक निग्रह करायची, धरून ठेवायची. त्याच्यामुळे क्षुधा निग्रह आहे, तृष्णा निग्रह आहे, आतप सेवन आहे, उन्हात उभं राहायचंय, व्यायाम करायचा आहे. तिथल्या आदिवासी लोकांनी आम्हाला एक वनस्पती दाखवली, त्या वनस्पतीचा आकार सेम असा नागाच्या फण्यासारखा. त्या ऋतूमध्ये शिशिर ऋतू असतो, त्याच्यामध्ये आपली शरीराची त्वचा जी असते ती खूप वृक्ष झालेली असते. त्वचा आपण हाताने जर खरवडलं त्वचेवर तर रेश उमटते. आता श्रावण महिन्यामध्ये आपण कांदा लसूण खाऊ नका सांगता, बरोबर. आता आपल्याला कसं कळणार बरं आपलं रात्री खाल्लेलं अन्न पचलंय की नाही पचलंय? नमस्कार मित्रांनो, हॅलो गाईज, कसे आहात? मी प्रसाद तुमचं मनापासून स्वागत करतो द स्पेशल कॉर्नरमध्ये आपल्या नवीन एपिसोडमध्ये. नवरात्र सुरू आहे आणि तुम्हाला माहित आहे की आपण नारी शक्तीचा जागा करतोय, म्हणजेच की आपली नारी शक्ती सिरीज, स्पेशल सिरीज सध्या सुरू आहे. आज आहे एपिसोड 2, दिवस दुसरा. सो आपण सगळेच दिवाळी, दसरा, संक्रांत किंवा होळी किंवा असे आपले सगळे सण खूप उत्साहात साजरे करतो, बरोबर. पण याच्यामागे फक्त परंपरा आहे का काही आरोग्यविषयक विज्ञान आहे हे आपल्याला माहित नाही, बरोबर. म्हणजेच की संक्रांतीला आपण तिळगुळ का खातो किंवा आपण दसऱ्याला आपल्याची पानच का वाटतो. सो या सगळ्या गोष्टींबद्दल आपण जाणून घेणार आहोत आजच्या आपल्या गेस्टकडून. सो आपल्या आजच्या गेस्ट आहेत MD आयुर्वेद असलेल्या सौ माधुरी कुलकर्णी मॅम. सो जर तुम्ही या चॅनल नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका, कारण का मी नाही म्हणतो की द बेस्ट इज येट टू कम. आणि एन्जॉय द पॉडकास्ट, लेट्स गो. सो नमस्कार मॅम, तुमचं स्वागत आहे द स्पेशल कॉर्नर मराठीवर. धन्यवाद. आपण आता टॉपिक घातलाय आयुर्वेद. म्हणजे आयुर्वेदानुसार आपण आपलं जीवन कसं चांगलं करू शकतो किंवा आपल्या सणांमध्ये आयुर्वेदाचं काय महत्व आहे, आयुर्वेद नक्की काय हे मला तुमच्याकडून ऐकायचं आहे. आपण 4 वेद ऐकलेले आहात, ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद आणि अथर्ववेद. तर हे 4 वेदच जनरली सगळ्यांना माहिती आहेत. मग हा कोणता 5वा वेद झाला? हा आयुर्वेद. हा म्हणजे काय? आयुष्याचा वेद आहे. आपण आपल्या आयुष्यामध्ये कसं वागायचं, सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत काय करायचं. आणि आयुर्वेदात असंच प्रत्येक बाकीचे जे शास्त्र आहेत, जे मेडिकल सायन्स जे आहेत, आपण आजारी पडल्यावर त्या डॉक्टरांकडे जातो. पण आपण आयुर्वेदामध्ये असं सांगितलं आपण आजारी पडूच नये यासाठी काय करायला पाहिजे हे आयुर्वेदात सांगितले. स्वस्थस्य स्वास्थ्य रक्षणम आतुरस्य व्याधी परिमोक्षः. म्हणजे स्वस्थ जो माणूस आहे, जो निरोगी माणूस आहे, त्याचं आरोग्य टिकवून ठेवायचं आणि मग त्याला जर आजार झालाच तर त्या आजाराचं निराकरण करायचं. म्हणजे सगळ्यात महत्वाचा भर याच्यामध्ये की जो निरोगी माणूस आहे तो निरोगीच कसा राहिला पाहिजे याच्यावर त्याचा जास्त भर दिलेला आहे. बरोबर. तुमच्यामध्ये म्हणजे आयुर्वेदानुसार निरोगी माणूस कसा असतो, निरोगी मनुष्य? आता आपण आजारी पडलो म्हणजे आपल्याला काय वाटतं, मला ताप आलाय, मला कसं अंग दुखतंय माझं, की असं काहीतरी झालं की आपण लगेच डॉक्टरकडे मी आजारी पडलोय असं आपण म्हणतो. परंतु आयुर्वेदात तसं सांगितलेलं नाही. त्याच्यामध्ये एक व्याख्या दिली, समदोषा समाग्निश्च समधातू मलक्रिया प्रसन्न आत्मा इंद्रिय मन. म्हणजे तुमचं आत्मा, मन आणि इंद्रिय हे जेव्हा तुमचे प्रसन्न असतील, तुम्ही आनंदी असाल, तरच त्याला निरोगी म्हणायचं. म्हणजे तुम्ही नुसतं शरीराने निरोगी राहून उपयोग नाही, तर तुमचा आत्मा, इंद्रिय आणि मन हे प्रसन्न झालं पाहिजे, प्रसन्न राहिलं पाहिजे, तरच तुम्ही निरोगी आहात असा त्याचा. बाकी तुमच्या शरीरातले सगळे धातू किंवा काय जे शरीराच्या ज्या क्रिया आहेत त्या सगळ्या प्राकृत असणं हे तर अपेक्षित आहेच आहे. परंतु ह्या गोष्टी सुद्धा तुमच्या प्रसन्न पाहिजेत, आनंदित पाहिजेत, तरच त्याला निरोगी म्हणायचे. तुम्ही एखादा अगदी रडवेला झालाय किंवा तुम्हाला कोणतं दुःख झालंय तर तुम्हाला कधीच कुणी निरोगी म्हणणार आहे, जरी तुम्ही शारीरिक निरोगी असला तरी सुद्धा. तर आयुर्वेदाचं हे प्रयोजन जास्ती आहे. ओके.
तर मग निरोगी राहण्यासाठी सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत दिनचर्या कशी असावी? काय-काय करावं उठल्यापासून झोपेपर्यंत? तर आयुर्वेद दृष्टिकोनातून हे खूप महत्वाचं आहे. सकाळी उठायचं कधी इथपासून हां, रात्री झोपायचं झोपेपर्यंत काय करायचंय? तर उठायचं कधी? सकाळी 5 ला उठायचं, 6 ला उठायचं, 8 ला उठायचं? नाही, तो एक प्रश्न राहतो. तसं नाही. ब्राह्मी मुहूर्ते उत्तिष्ठे जीर्णाजीर्ण निरूपयन असं नाही. ब्राह्मी मुहूर्ते उत्तिष्ठे म्हणजे काय? ब्रह्ममुहूर्तावर उठायचंय. ब्रह्ममुहूर्त म्हणजे काय? की सूर्योदयापूर्वीचा 1.5 तास. जर आपला सूर्योदय समजा 6 वाजता होत असेल, तुम्ही 4:30 वाजता उठायलाच पाहिजे. ब्राह्ममुहूर्त ही खूप शांत वेळ असते. तर त्या ह्याच्यामध्ये आपली बुद्धी चांगली काम करते, म्हणून ब्राह्ममुहूर्तावर उठायचे. त्याच्या पुढचं सांगितले जीर्णाजीर्ण निरूपयन म्हणजे रात्री खाल्लेलं अन्न, जो आहार आहे, तो जीर्ण झालाय की नाही, पचलाय की नाही, हे बघायचं आणि मग उठायचंय. आता आपल्याला कसं कळणार बरं आपलं रात्री खाल्लेलं अन्न पचलंय की नाही पचलंय? तर जेव्हा आपल्याला सकाळी उठल्यानंतर वेग येतात. वेग आलाय असं समजलं, प्राकृत वेग आले, तर त्या समजायचं आपलं रात्री खाल्लेलं अन्न हे पचलेलं आहे. हे बघायचं आणि मग आपण उठायचंय ब्राह्ममुहूर्तावर. आणि नंतर कसं चालतं मग? दिवसभर कसा गेला? नाही, ब्राह्ममुहूर्त उठल्यानंतर पहिल्यांदा शौच संमार्जन केल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा दंतधावन विधी सांगितला. दात घासायचे. मग ते दात तुम्ही कुठल्या पेस्टनी घासता याला महत्त्व नाहीये. तर त्याच्यामध्ये विविध वनस्पतींच्या काड्या त्यांनी वापरायला सांगितल्या. त्याच्यामध्ये अर्जुन, करंज, आता अर्जुन पण आपल्याला सहजासहजी उपलब्ध आहे. आहे. करंजाच्या काड्या आहेत, कडुनिंबाच्या काड्या आहेत. त्या कडुनिंबाच्या काड्या त्या दातांनी चावायच्यात आणि त्या चावल्यानंतर त्याचा ब्रश तयार करायचा चावून-चावून आणि त्या ब्रशनी तुमच्या दात घासायचे. तर ते दंतधावनी त्या औषधी वनस्पतींच्या औषधांचा गुणधर्म तुमच्या दातालावर पण मिळतो आणि तुमची मुखशुद्धी होते. रात्रभर जो कफ साठलेला असतो, तो कफ कमी होण्यास मदत होते आणि तुमचं मुख शुद्ध होतं, दंतधावन केल्यानंतर. नंतर मग आता नाश्ता वगैरे किंवा जेवण वगैरे नाही, नाश्ता आयुर्वेदामध्ये सांगितलेला नाही सांगितलं ना? नाही सांगितला. नाश्ता असा हा उल्लेखच कुठे नाहीये. आता हल्ली वेगवेगळ्या प्रकारचे डाएट येतात, की इतक्या वेळाने हे खा, तितक्या वेळाने ते ते खा. खा, परंतु 2 वेळा आयुर्वेदात खा. आयुर्वेदात असं सांगितलं, की आपलं शरीर जे आहे, शरीराच्या ज्या क्रिया आहेत, ते पूर्ण निसर्गाशी निगडीत आहेत. आता सूर्य सकाळी उगवतो, दुपारी माथ्यावर येतो तो आणि संध्याकाळी मावळतो. म्हणजे जेव्हा सूर्य उगवतो, तेव्हा सूर्याचा जो अग्नी निसर्गामध्ये आहे, तो आपला अग्नी पण शरीरामध्ये तसाच असतो. मग सूर्य जेव्हा माथ्यावर येतो, तेव्हा त्याचा तो अग्नी एकदम प्रदीप्त झालेला असतो, जास्त असतो. तसंच मग तेव्हाच आपल्या शरीरामधला अग्नी प्रदीप्त असतो. आणि मग आपण खाल्लेलं अन्न जेव्हा आपल्या शरीरामध्ये अग्नी प्रदीप्त असेल, भूक चांगली लागलेली असेल, तेव्हा आपण जेव्हा आहार घेतो, तेव्हा तो आहाराचं पचन चांगलं होतं आणि मग त्याचे शरीराला चांगला फायदा होतो. म्हणजे निसर्गानुसार जे सांगितलंय त्या पद्धतीने सूर्य मावळतो तेव्हा आपला अग्नी आपोआप बंद झालेला असतो. संध्याकाळी तेव्हा आपण हलका आहार खावा, असं आयुर्वेदामध्ये सांगितलेलं आहे. आता दंतधावन, शौचसंमार्जन झाल्यानंतर सुद्धा, की त्यांनी अभ्यंग सांगितलेलं आहे. तर अभ्यंगामध्ये आजकाल बघा लहान मुलं असतात, डोक्याला तेल लावत नाहीत. शरीराला तेल लावणं तर खूप आपल्याला फक्त दिवाळीलाच आठवतं. दिवाळीला पण वाटतं. बाकी अभ्यंग करायला पाहिजे. नाहीच. वर्षभर आपण पण नित्य अभ्यंग करावं आणि जे तेल बाजारामध्ये मिळतात, ते खूप वेगवेगळ्या प्रकारचे असतात. पण सगळ्या तेलामध्ये तिळाचं तेल सगळ्यात श्रेष्ठ सांगितलेलं आहे. तर हे तिळाचं तेलाने अभ्यंग करावा. पण जेव्हा तुम्ही केसांना लावता, तेव्हा ते सिद्ध करून लावा असं सांगितलंय. आपल्याला बाजारामध्ये मिळतात ब्राह्मी आवळा केश तेल, जपा कुसुम तेल किंवा जास्वंदाच्या फुलाचं तेल याला खूप चांगलं आहे. परंतु बाजारामध्ये तुम्ही जा विकत घ्यायला, जपा कुसुम तेल म्हणजे जास्वंदाचं तेल हे लाल रंगाचं बघायला मिळतं आपल्याला आणि तुम्ही घरी तयार करा जास्वंद. त्याचा लाल रंग येत नाही. तुम्ही जेव्हा घरी तयार करून बघाल तेव्हा. मग तुम्हाला जास्वंदाची फुलं सहज उपलब्ध आहेत. आहेत. मग त्याचं तुम्ही तेल तयार करू शकता आणि ते तेल तिळाच्या तेलामध्ये करा आणि ते केसांना लावा. मग अभ्यंगाचं महत्त्व खूप सांगितलं. पूर्ण शरीराला अभ्यंग आहे, शिरोभ्यंग आहे, पादाभ्यंग आहे, तळपायाला सुद्धा अभ्यंग करायला पाहिजे. आता हा अभ्यंगाचा विषय झाला, पण तत्पूर्वी उठल्यानंतर आपण काय करतो? चहा पितो दात घासल्यानंतर. चहा आपल्याला सगळ्यांना सवयच असते. सवय कारण मला लागते. चहा पिल्याशिवाय मला वेग येतच नाही. ही प्रत्येकाची तक्रार असते. परंतु चहा आयुर्वेदात कुठेच सांगितलेला नाहीये. तर चहामध्ये टॅनिन नावाचं एक केमिकल कंटेन आहे. तुम्ही बघा चामड्याला हे करताना कसप करताना चामड्यात त्याला टॅनिंग करतात. टॅनिंग म्हणजे ते कडक करायचं असतं. ते असं लुलुलुप असतं ते. तर ते कडक करण्यासाठी टॅनिन वापरतात. मग चहामध्ये जे टॅनिन असतं ते आपल्या शरीरामध्ये जातं. मग आपल्या ज्या व्हेसल्स असतात त्याचं पण टॅनिंग होतं. त्या कडक होतात थोडक्यात
आणि मग हार्ट अटॅकचे प्रकार वाढू शकतात. म्हणून सकाळी चहा हा निषिद्ध सांगितला, चहा पिऊच नये. मग सकाळी उठल्यावर काय प्यायचं? बरोबर. तो प्रश्न येतोच. मग आयुर्वेदामध्ये एक श्लोक सांगितलाय, भोजनांते पिबेत तक्रम, वासरांते पिबेत पयः, निशांतेच पिबेत वारी, त्रिभी रोगो न जायेत. तुम्ही मला मगाशी जो प्रश्न विचारला, की रोग होऊच नाही म्हणून काय करायचं? 3 गोष्टी करायच्या. भोजनांते पिबेत तक्रम म्हणजे जेवण झाल्यानंतर ताक प्यायचंय. ताक. ताक प्यायचंय. वासरांते पिबेत पयः म्हणजे वासर म्हणजे दिवस. दिवसाच्या शेवटी म्हणजे रात्री झोपताना. पय म्हणजे दूध. दिवसाच्या शेवटी म्हणजे रात्री झोपताना काय करायचंय? कोमट दूध प्यायचंय. आणि निशांतेच पिबेत वारी म्हणजे रात्री तू दिशा म्हणजे रात्रीच्या शेवटी म्हणजे सकाळी उठल्यानंतर वारी म्हणजे जल प्यायचंय. सकाळी उठल्यानंतर आपल्याला कोमट जल ह्या फक्त 3 गोष्टी करा. या तिन्ही गोष्टींनी तुम्हाला कोणताही व्याधी किंवा रोग होणार नाही. आता तक्र प्यायला सांगितलंय, भोजनांते तक्र. मग तक्र म्हणजे कुठलं फ्रिजमध्ये ठेवलेलं 2-2, 3-3 दिवसाचं ताक प्यायचं असा पण त्याचा अर्थ नाहीये. मग ते ताक कोणतं प्यायचं? दही लावायचंय, दुधाचं दही लावायचंय आणि ते दही लगेच घुसवून त्याचं अधमुरं ताक म्हणून जे म्हणतात ते ताक प्यायचंय. या 3 गोष्टी फक्त करा, तुम्हाला कोणताच आजार होणार नाही. एक साधं सोपं छोटं सूत्र आयुर्वेदामध्ये सांगितलेलं आहे. आता आपण अभ्यंगानंतर व्यायाम सांगितलाय. व्यायामाचं तर खूप महत्व आहे, की आता हल्ली जिममध्ये जातात किंवा आणखी कोणी वॉकिंगला जातं, कोणी काय रनिंग करतं, कोणी पण व्यायाम हा किती करावा? व्यायाम हा अर्धशक्ती करावा असं नाही, की आपल्या शक्तीच्या अर्धी. आता अर्धी शक्ती ओळखायची कशी हो? तर जोपर्यंत आपल्याला आपल्या नाकाने श्वास घेता येतोय, तोपर्यंत आपली अर्धी शक्ती समजायची. जेव्हा तुम्हाला तोंड उघडायला लागलं श्वास घ्यायला, तुम्ही पळताय, तुम्हाला तोंडाने श्वास घ्यावा लागतो. तेव्हा तुम्ही थांबायचे त्या ठिकाणी. म्हणजे आपण कुठं थांबायचं हे लक्षात आलं पाहिजे. हा व्यायाम आपली अर्धशक्तीपर्यंत जिममध्ये हल्ली बघा व्हिडिओ येतात, तुम्ही याच्यावर बघितले असतील. लेव्हलला करतात. हे येतात किंवा आणखी त्याला अजून एक वेगळं कारण आहे, की ते प्रोटीनच्या पावडर वगैरे घेतात. त्याच्यात स्टिरॉइड्स असतात. खूप चुकीचं आहे ते. स्टिरॉइड्सचा तुमच्या हार्टवर परिणाम होतो आणि मग तुम्ही ते ट्रेडमिलवर रनिंग करता एकदम अचानक खाली पडता. काही जिम करून आले आणि पडले तर हे. आणि सर्वात सुंदर व्यायाम म्हणजे सूर्यनमस्कार. सर्वांग सुंदर व्यायाम. आपण देवाला नमस्कार करतो. देव माना अगर मानू नका. सूर्यनमस्कार करा. हां. नाही, पण देवाचा अर्थ काय? जो देतो तो देव. देतो कोण आपल्याला? सूर्य. सूर्य भरभरून देतोय आपल्याला. त्याच्याशिवाय शक्यच नाही आपल्याला सगळ्या गोष्टी. मग त्याला नमस्कार करणं आपलं कर्तव्य आहे. सूर्यनमस्कार जो आहेत, योगाच्या ह्याच्यामध्ये सर्वांग सुंदर व्यायाम आहे. कमीत कमी 12 सूर्यनमस्कार रोज नक्कीच घाला. सगळ्या तुमच्या एक मसल्सची तुमच्या आणि ते शास्त्रोक्त पद्धतीने करा. त्याच्यावर श्वासाची सुद्धा जोड आहे. आणि त्या पद्धतीने जर तुम्ही सूर्यनमस्कार आहे, तुमचा मेंदू तल्लख राहील, तुमचं शरीर निरोगी राहील, तुमच्या प्रत्येक स्नायूचा व्यायाम होईल. 108 सूर्यनमस्कार घालणारे, 150 सूर्यनमस्कार घालणारे सुद्धा लोक आहेत. खूप आहेत. आहेत. तर ते तुम्ही जर केलं, तर तुमचं आरोग्य नक्कीच चांगलं राहील. म्हणजे आयुर्वेदाच्या शैलीनुसार त्याला व्यायामाची ही थोडीशी आहाराबरोबर व्यायामाची ही थोडीशी जोड दिली, तर मला नाही वाटत कोणी आजारी पडेल आणि डॉक्टरांचे दवाखाने नक्की चालतील की नाही माहिती नाही. तर मग आता समजा काही वयस्कर व्यक्ती किंवा आता आमच्या वयाचे सुद्धा प्राणायाम वगैरे कसं करता यावं? कारण काही जण कसं होतं, की व्यायाम करणं शक्य होत नाही. म्हणजे मी आमच्या वयाचे नाही म्हणत आहे. मी वयस्कर म्हणतो ज्यांना प्रॅक्टिकली व्यायाम करणं शक्य होत नाही. ज्यांनी करतात त्यांनी करावं. मी म्हणते 12 सूर्यनमस्कार करायला 10 मिनिटाचा वेळ भर लागणार. नाही, वेळचं म्हणत नाही मी. आता आता वयस्कर व्यक्ती असतात त्यांना शक्यच होत नाही. मग सूर्यनमस्कार हा लहान बालकांपासून वयोवृद्धांपर्यंत सगळ्यांना सांगितलेला आहे. कुणालाही कुणी करू नका असं त्याच्यामध्ये सांगितलेलं नाहीये. तुम्ही फक्त त्याच्यात स्पीड कमी ठेवा. हळूहळू सुरुवात करा. एक स्टेप करा, पण करा. सूर्यनमस्कारासारखं शस्त्र नाहीये आपल्याकडे. प्राणायाम कोणते करा बेसिकली? प्राणायाम, अनुलोम विलोम प्राणायाम खूप छान सांगितलेले आहे. तुम्ही प्राणायाम करता म्हणजे काय करता? एका नाकपुडीने श्वास घेता, तो रोखून धरता आणि दुसरा एकच दोघं स्वरूप सांगते मी. त्याच्या प्राणायामामध्ये खूप प्रकार आहेत. आणि तुम्ही काय करता? त्याचं नियमन करता त्या प्राणाचं. म्हणजे तुमच्या वायूचं, प्राणाचं नियमन करता. आता तुम्ही जेव्हा या पृथ्वी तलावर जन्म घेता, ते तुमचे श्वास ठरलेले आहेत. काय तुम्हाला किती श्वास आहेत ते ठरलेले आहेत तुमचे. तुम्ही जेव्हा त्याचं नियमन करता, ते तुम्ही आजच्या दिवसामध्ये जर तुम्ही तुमचे जर 1 मिनिटामध्ये 12-15 श्वास होत असतील, तुम्ही नियमन करून जर
2 किंवा 3 जर केले तर तुमचं आयुष्य पुढे वाढतंय ना. तुमचे जेव्हा श्वास ठरलेले असतात, तर तेव्हा तुमचं ते प्राणायाम करून तुम्ही त्याचं नियमन जर केलं श्वासाचं, तर तुमचं आयुष्य वाढतंय पुढे. मग योगी लोक जे आपण म्हणतो, की काही-काही आहेत बघा, हिमालयामध्ये अजून सुद्धा 100-100, 200-200 वर्ष जगलेले जे योगी आहेत, आहेत, आहेत. हां. आहे. तर ते ह्या श्वासावर नियंत्रण करून स्वतःच्या, की ते आपलं आयुष्य वाढवतात आहे. म्हणून प्राणायाम हा आपल्याला निरोगी आयुष्यासाठी सुद्धा आणि आयुष्य वर्धनासाठी सुद्धा खूप चांगला उपयोगी आहे. वाह! मग जेवणाबद्दल काय सांगितलं होतं दुपारच्या? जेवणाचा तर खूप मोठा मुद्दा आहे आयुर्वेदाचा आहारावर खूप मोठा अ, भर दिलेला आहे. तर माध्यान्हकालीच भोजन घ्यायला सांगितलेलं आहे. आता आधुनिक शास्त्रामध्ये सांगतात, की तुमच्या आहारामध्ये एवढं प्रोटीन पाहिजे, आयर्न पाहिजे, कॅल्शियम पाहिजे. आता एखादा सर्वसामान्य माणूस म्हटला, नाही तर होत. तो असं ताटामध्ये हे करेल का हो, की "हां, मी पोळी खातोय, याच्यामध्ये इतकं कॅल्शियम आहे. हे मला आज इतकं 5 ग्रॅम कॅल्शियम मिळालं बरं का." आणि आज मला व्हिटॅमिन सी मिळालं बरं का. आज मला असा विचार करणारच नाही तो. मग आयुर्वेदामध्ये एक गोष्ट सांगितली आहे, की तुमचा जो आहार आहे, जेवण जे आहे, भोजन जे आहे, ते तुमचं षडरसात्मक पाहिजे. षडरसात्मक म्हणजे काय, की 6 रस तुमच्या ताटामध्ये आले पाहिजे. ते 6 रस कुठले? मधुर, आम्ल, लवण, कटू, तिक्त आणि कषाय म्हणजे गोड, आंबट, खारट, तिखट, कडू आणि तुरट. तर हे 6 रस तुमच्या जेवणामध्ये. आता जेवणामध्ये हे 6 रस येण्यासाठी पण आपण जेवणामध्ये काय आपलं ताट भरून पाहिजे. नुसती भाजी हल्ली काय करतात की मुलांच्या भाजी दिली, पोळी दिली डब्यामध्ये जा म्हणतात. झालं. त्याच्यामध्ये तुमचे 6 रस येत नाही. आपलं पूर्वीपासून सांगितले ताट कसं वाढावं. त्याच्यामध्ये डाव्या बाजूला मीठ, लिंबू, चटणी, कोशिंबीर, उजव्या बाजूला भाज्या, वरण, भात, त्याच्यावर तूप किंवा पोळी, एखादा गोड पदार्थ हे सगळं असतं. तर ह्याच्यामध्ये सगळे रस येतात. मिठामध्ये खारट रस आलाय, लिंबामध्ये कषाय रस पण येतोय, आम्लरस आंबट पण आहे. भात भात हा जरी तुम्हाला चवीला लागत नाही, तर तो मधुर सांगितलाय, गोड आहे. वरण हे किंचित कडवट, तुरट पण आहे. त्याच्यामध्ये स्निग्धता येते, तुपाची धार दाखव आणि हे सगळं पूर्ण आणि हे जेव्हा अन्न तुम्ही जेव्हा ग्रहण कराल, तेव्हा ते तुमचं पूर्ण अन्न होतं. तुम्ही मीठसुद्धा वापरता. ते मीठसुद्धा कुठलं आपण नेहमी वापरतो सोडियम क्लोराईड, समुद्र मीठ वापरतो, समुद्राचं मीठ. पण त्याच्याऐवजी आयुर्वेदामध्ये सांगितलंय, की तुम्ही सैंधव लवण वापरा. सैंधव म्हणजे खाणीतून निघालेलं मीठ असतं. तर त्या मिठाचे गुणधर्म पण त्याने पित्ताचा प्रकोप होत नाही शरीरामध्ये. म्हणजे अन्न खाल्लं आहे, त्याचं नीट पचन होतं. तर आता बऱ्याच काही वेळा असं होतं, की काही म्हणजे मातांची तक्रार असते, माझा मुलगा जेवतच नाही. त्यात हां. पुढे आणले, की नाही होत. नको, नकोच म्हणतो. एक साधा प्रयोग करून बघा तुम्ही, की एक श्लोक सांगितलाय, "भोजनाग्रे सदा पथ्यम लवण आर्द्रक भक्षणम." म्हणजे भोजनाग्रे म्हणजे जेवणाच्या आधी नेहमी पथ्यकारक आहे. काय? तर लवण आणि आर्द्रक म्हणजे लवण म्हणजे सैंधव लवण घ्यायचं या ठिकाणी आणि आल्याचा रस. याचं चाटण तुम्ही त्या मुलाला द्या. तो मुलगा लगेच तुम्हाला जेवायला नक्कीच मागेल. आणि तुमचा त्याचा अग्निसंधी होईल. अग्नीचं प्रदीप्त होईल. त्याला भूक लागेल आणि तो जेवायला मागेल. खूप साधा उपाय आहे. हा करून बघा. तक्रार असते बायकेची, हा जेवतच नाही, खातच नाही, हे करत नाही. तुम्ही कुठलंही अन्न द्या त्याला. भोजनाच्या तो जर 10 वाजता जेवण करत असेल, तर अर्ध्या तासाआधी 9:30 वाजता तुम्ही जर त्याला लवण आर्द्रक दिलं, तर त्याचा नक्कीच फायदा होईल त्याच्यावर. म्हणजे भोजनामध्ये ह्या खूप गोष्टी बारीक-बारीक आहेत, की त्याचं आयुर्वेदामध्ये खूप विश्लेषण चांगल्या रीतीने केलेलं आहे. मग संध्याकाळचं जेवणाचं टायमिंग कसं? लवकर 6च्या संध्याकाळी मी तुम्हाला जसं मगाशी सांगितलं, की सूर्याप्रमाणे आपलं निसर्गाचं जसं आपलं तसंच आपल्या शरीराचं चक्र राहिलं पाहिजे. संध्याकाळचं भोजन हे सुद्धा सूर्यास्तापूर्वीच करावं. जेव्हा सूर्य आकाशात आहे तोपर्यंतच आपल्या शरीरामध्ये अग्नी पेटलेला असतो आणि बाकीच्या नंतर आपण जे रात्री भूक लागते ती कृत्रिम नसते. ही नैसर्गिक भूक जी असते, ती नैसर्गिक भूक सूर्यास्तापूर्वीच रात्रीचं हलकं भोजन घ्यावं आणि त्याच्यानंतर आपण निद्रा घ्यावी, असं दिलेलं आहे. म्हणून निसर्गाप्रमाणेच आपण आपलं शरीराचं चक्र नेहमी ठेवायला हे पाहिजे. आजकाल आपण ऐकतो नाही का इंटरमिटेंट फास्टिंग वेगळा प्रकार आलेला आहे. त्याच्यात काही असा काही उल्लेख आढळतो आयुर्वेदामध्ये? कशाबद्दल? इंटरमिटेंट फास्टिंग म्हणजे संध्याकाळी 12-13 तास असतं, नाही, असं काही नाही. खायचं नाही. फास्टिंग उपवास सांगितलाय. उपवास तर आहे आपला प्रश्न. हां, उपवासात आहे, पण असं कुठलं फास्टिंग-बिस्टिंग असं नाही. काही नाहीये. हो. तर मग आता आपण काय करू, की आपले जे सणवार आहेत, त्यांचं आयुर्वेदिक महत्त्व आहे. जसं मी तुम्हाला सांगितलं, की निसर्गानुसारच आपलं
शरीराचा जे सणवार सांगितले ते निसर्गाला धरूनच आहे. समजा संक्रांत सण घेतला. संक्रांतीला आपण काय करतो? तिळगुळ खातो. तर तीळ मी तुम्हाला मगाशी सांगितलं की तिळाचं तेल हे सगळ्यात श्रेष्ठ तेल. तर त्या ऋतूमध्ये शिशिर ऋतू असतो. त्याच्यामध्ये आपली शरीराची त्वचा जी असते ती खूप रुक्ष झालेली असते. त्वचा आपण हाताने जर खरवडलं त्वचेवर तर रेष उमटते किंवा मग त्याच्यासाठी तीळ हे जे कसे स्निग्ध आहे, तैलयुक्त पदार्थ आहे. मग तो ती वृक्षता कमी करतो. म्हणून तीळ खायला सांगितले. गूळ हे सुद्धा त्या प्रकोपित झालेल्या वाताचं शमन करतो. म्हणून तीळ आणि गुळाचे लाडू त्या प्रत्येक सणवाराचे जे जे पदार्थ आपल्याला सांगितलेले आहेत, काय खायचं, काय नाही खायचं, हे त्या निसर्गानुसारच आपल्या ह्याच्यामध्ये सांगितलेले आहेत. त्यानंतर मग आता होळीचा सण येतो आपला. होळीमध्ये आपण आग पेटवतो वगैरे किंवा होळी पेटवतो. हां, त्याचे होळी काय पेटवतो म्हणजे की ती निसर्गातली जी थंडी असते, ती थंडी कमी होऊन जावी आणि आपल्या शरीरातल्या दोषांचं जे आहे, प्रकोपित झालेले दोष आहेत, ते दोष आपल्या शरीरातून निघून जावेत, असं त्याच्यामागचा हेतू आहे. गुढीपाडव्याचं सगळ्यात जास्त सांगितलेलं आहे त्यांनी. गुढीपाडव्याला आपण कडुनिंबाची पानं खातो. कडुनिंब तर खूप श्रेष्ठ सांगितलेला आहे वृक्ष म्हणजे तो ते आपण आजकाल खात नाही, पण ती पाहिजे. नाही खात नाही, खायलाच पाहिजे. खायलाच पाहिजे. वर्षाची सुरुवात आहे वर्षाची सुरुवात तुम्ही जर आरोग्यापासून करणार नसाल आणि शीर सलामत तर पगडी 50. तुमचं आरोग्य जर चांगलं असेल, तरच तुम्ही बाकीच्या सगळ्या गोष्टी करू शकाल ना. मग कडुनिंबाने तुमच्या शरीरामध्ये जे काही जंतू संसर्ग असेल, काय तुमचे कुठले व्याधी, ते सगळे तुमचे निघून पूर्वी बघा गुरुकुल पद्धती होती. शिष्य जायचे, गुरूंकडे जायचे शिकायला. मग त्या शिष्यांना कडुनिंबाचा रस प्यायला द्यायचे. त्याचं पहिले आरोग्याची काळजी घेतली जायची आणि मग त्यांना पुढची विद्या दिली जायची. तर हे कडुलिंबाचं महत्त्व खूप आहे आपल्या ह्याच्यामध्ये आणि त्याचे पेटंटपर्यंतचे लोकं घ्यायला लागले, तर आपल्याला अजून त्याचं महत्त्व समजत नाहीये. ही खूप दुर्दैवाची गोष्ट आहे. जखमेवर तुमचा कडुलिंबाचा रस चालतोय. तुम्ही काही नाही जमलं, तरी तुम्ही अंघोळीच्या पाण्यामध्ये कडुलिंबाची पानं टाका. खूप सोपं आपल्याला आपल्या भारतामध्ये कडुलिंब इझी अवेलेबल आहे. तर ते तुम्ही करू शकता आणि तुमची त्वचा निरोगी ठेवू शकता त्याच्या ह्याच्यानुसार. गुढीपाडव्याला सुद्धा काही ठिकाणी आहे पद्धत, की कडुलिंबाची पानं गरम पाण्यामध्ये टाकतात. आणि तुम्ही वनस्पती एक आमचे सर आलते ना आपल्या पॉडकास्ट काही दिवसांपूर्वी. त्यांनी स्नान करून सांगितलं, स्नान कर मग. हां, त्याच्यामध्ये आता व्याधीनुसार बरेच हां, बाकीचे वेगवेगळे द्रव्य प्रकार आहेत, हां. की तुम्हाला जसा कुठला व्याधी झाला त्या व्याधीनुसार तर संक्रांतीला सुद्धा आपण तीळ टाकतो पाण्यामध्ये. त्या पाण्याला स्निग्धता येते. पण कडुलिंबाचं विशेष खूप आहे त्याच्यामध्ये. की कडुलिंब तुम्ही टाकू शकता पाण्यामध्ये. तर मग त्याच्यानंतर आता श्रावणाचे उपास वगैरे त्याच्यावर काही म्हणजे हां, श्रावण महिना किती तेव्हा फायदे कसं सांगता? साधारण पावसाळा असतो, पाऊस असतो, बाहेर पाऊस पडत असतो. की सुरुवातीला बघा आपण नगर भागामध्ये पद्धत आहे, श्रावणाच्या आधी आषाढ येतो, आषाढ तळतात. श्रावणामध्ये उपवास करतात आणि किंवा भाजकं अन्न खातात आणि भाद्रपदामध्ये उकडून खातात, उकडीचे मोदक वगैरे येतात. तर हे त्या टप्प्यानुसार आषाढ महिन्यामध्ये तळून काय म्हणजे थोडंसं स्निग्धता, वृक्षता आलेली असते ती कमी करण्यासाठी स्निग्धता पाहिजे. श्रावणामध्ये आपल्या शरीरामध्ये किंवा आपला अग्नी कमी झालेला असतो बरं. आणि पचनशक्ती कमी झालेली असते आणि ती पचनशक्ती कमी झालेली असल्यामुळे आपण हलका जसं तुम्ही एक चूल पेटवली बघा. हां, चूल पेटवल्यानंतर आपण त्याच्यावर एका मोठा लाकडाचा ओंडका आणून जर टाकला, तर काय होईल? विजेल ते नंतर. चूल विझून जाईल. म्हणजे तो अग्नी काय होतो? विझून जातो. मग त्याच्यात जर आपण छोट्या-छोट्या काड्या जर टाकत राहिलो, तर काय होईल? एकदम ती चूल चांगली पेटेल. तसंच आपल्या शरीरातल्या अग्नीचं आहे. आपल्या शरीरातल्या अग्नीवर जर आपण एखादा मोठा ओंडका आणू किंवा एकदम जड पदार्थ आणून जर टाकला, जेव्हा अग्नी मंद आहे, तर ती विझून जाईल आणि अग्नी विझणं हे खूप म्हणजे चांगलं लक्षण नाही ना. तर अग्नी विझू नये म्हणून आपण छोट्या-छोट्या काड्या म्हणजे हलका-हलका आहार जेव्हा आपण देत राहतो त्या अग्नीला, तेव्हा ते अग्नी चांगला प्रदीप्त होतो आणि म्हणून श्रावणामध्ये उपवास किंवा हलका आहार सांगितलेला आहे. आणि त्याच्यानंतर उकडलेले पदार्थ ते थोडंसं कसं त्याला आणखी त्याच्यामध्ये आपल्याला पचनशक्ती थोडीशी पुढे आणखी वाढते. म्हणून मग ते उकडीचे मोदक वगैरे तो प्रकार नंतर गणपतीमध्ये सांगितलेला आहे. गणपतीमध्ये मग दुर्वा येतात त्यात. दुर्वाचं महत्त्व तर खूप आहे गणपतीला. आपण नुसतं म्हणतो दुर्वा वाहा, गणेश पत्री 21 पत्री सांगितलीत प्रत्येक पत्रीचं महत्त्व आहे. आणि पण दुर्वाचं जास्ती महत्त्व आहे. आता दुर्वा त्या काळामध्येच उगवतात. पाऊस पडतो सगळीकडे. त्या काळामध्ये सगळीकडे हिरवंगार झालेलं असतं, खूप दुर्वा असतात. मग कथा एक अशी की गणपतीच्या शरीराचा दाह झाला होता आणि तो दाह शमन करण्यासाठी म्हणून की दुर्वा त्याला आता ह्याच्यावर तुम्ही विश्वास ठेवा अगर ठेवू नका, या कथेवर. कथा बाजूला राहू द्या जरा. पण दुर्वाचं महत्त्व शरीरातली दाह शमन करण्यासाठी दुर्वाचा खूप उपयोग आहे.
म्हणजे शरीरामध्ये जेव्हा एपिस्टॅक्स म्हणजे नाकातून रक्त येणे किंवा शरीरामध्ये शरीराची आग होणे, हे जे प्रकार जेव्हा होतात तेव्हा दुर्वासारखं औषध, दुर्वा ह्या तुरट आणि कडू अशा रसाचे असतात. तर मग त्या दुर्वा खाल्ल्यानंतर शरीरात होणारा पित्ताचा जो प्रकोप आहे, दाह जो आहे तो कमी होतो. हा दुर्वाचा खूप मोठा उपयोग आहे. दुर्वा स्वरस, दुर्वाचा वाटायचा आणि त्याचा रस काढायचा आणि तो रस द्यायचा किंवा नाकात त्याचे 2 थेंब टाकले की नाकातून येणारं रक्त हे त्वरित थांबतं. गुळणा फुटणे ज्याला प्रकार म्हणतात. तर त्याच्यासाठी दुर्वाचं रसाचं महत्त्व खूप सांगितलेलं आहे. पूर्वीच्या खूप काही गोष्टी अशा औषधी वनस्पतींच्या बाबतीत पण आहेत. आता या श्रावण महिन्यामध्ये आपण पहा कांदा, लसूण खाऊ नका सांगतात. बरोबर. हा एक प्रश्न आहे मोठा. हां. मग तर बरेच लोक खात नाहीत, लसूण खात नाहीत. पण लसूण तर मॉडर्न सायन्समध्ये सांगितलं की हा तर काय हार्टला खूप चांगला असतो. चांगलं असतं. बरोबर आहे. काहीच चुकीचं नाही. हार्टला तर खूपच खरंच चांगला आहे. परंतु एक समुद्रमंथनाची कथा तुम्ही कदाचित ऐकली असेल. जेव्हा देव आणि दानव यांचं युद्ध झालं, तर तेव्हा जेव्हा विष आलं ते विष त्यांनी शंकराने प्राशन केलं असं. अमृत प्राशन करायच्या वेळेस सगळ्या देवांना वाटलं की आता जर दानवांना दिलं तर ते अमर होतील आणि युद्धामध्ये आपण हरू. मग ते देवांनीच प्यायचं ठरलं. पण मग राक्षसांना ही गोष्ट कळली. त्याच्यामधला जो राहू होता, तो राहू त्या देवाच्या पंक्तीमध्ये जाऊन बसला. मग चंद्र जेव्हा अ, विष्णू जेव्हा अमृत वाढायला लागले त्या पंक्तीमध्ये, तर त्यांच्या लक्षात आलं की हा इथे राहू बसलेला आहे. पण तोपर्यंत त्या राहूने अमृताचं थोडंसं प्राशन केलेलं होतं. विष्णूने त्याच्याशी युद्ध केलं आणि त्याच्या घशातून ते अमृत काढून घेतलं आणि त्या अमृताचे थेंब जेव्हा पृथ्वीवर पडले, त्या अमृताच्या थेंबामधून लसणाची उत्पत्ती. आता ही गोष्ट थोडीशी बाजूला राहू द्या. ही गोष्ट खरी-खोटी हे बाजूला. पण थोडक्यात लसूण हा कसा आहे? अमृतासारखा आहे. हे हृदय रोगावर उपयोगी पडणारा आहे. परंतु तो राहूच्या घशातून निघालेला आहे. राक्षसाच्या घशातून निघालेला आहे. म्हणून तो जेव्हा आपण धार्मिक कार्य करतो किंवा कुठले सणवार असतात, त्यावेळेस आपण लसूण तो निषिद्ध सांगितलेला आहे. नाहीतर लसणासारखा अमृत नाहीये. खरं. संधिवातावर याच्यावर किंवा लसणाचा क्षीरपाक म्हणून देतात. लसूण दुधामध्ये उकळून देतात. संधिवातावर खूप छान रिझल्ट्स आहेत त्याचे. तर लसूण पण हा वापरायला पाहिजे याच्यामध्ये. फक्त ही या कथेचा जर आधार घेतला, तर तो फक्त या 4 महिन्यामध्ये नाही खाल्लेलं उत्तम केव्हाही. ओके. तर मग आपलं आता कसं बरेच जण म्हणतात, की आठवड्यातून 1 दिवस उपवास करायला पाहिजे. न खाता-पिता. याच्यावर काय सांगता? नाही, पूर्ण न खाता-पिता उपवास करणं हे चुकीचंच आहे केव्हाही. कसं करावं? उपवास हा उपवास याचा अर्थ काय? उप म्हणजे जवळ. वास म्हणजे सानिध्यात राहणे. वास म्हणजे राहणे. तर तुम्ही परमेश्वराच्या सानिध्यामध्ये जवळ राहायचंय त्याच्या आणि त्याचं चिंतन करायचंय. मग ते करत असताना तुमचं या गोष्टींकडे लक्षच गेलं नाही पाहिजे, की तुम्ही काय खाता, काय पिता. मग तुम्ही आठवड्यातून एकदा असं म्हणणार नाही मी, परंतु ते एकादशी, एक-अदशी एकदाच खायचंय तुम्हाला. पूर्ण ते दिवसभर तुम्ही काही खायचं नाही. तुम्ही तो वेळ कसा द्यायचा परमेश्वराच्या चिंतनासाठी द्यायचा आहे. आणि उपवास सांगितलेले, लंघन ना सांगितलेलं त्याला शब्द लंघन आहे. लंघन. हां. लंघन करायचंय म्हणजे काही न खाणं हा एक प्रकार दिलेला आहे आयुर्वेदामध्ये लंघनाचा. लंघनाचे अनेक प्रकार आहेत. तर त्याच्यामधलं एक काही न खाणे, क्षुधानिग्रह ज्याला म्हणतात. ही भूक निग्रह करायची, धरून ठेवायची. ठेवायची. त्याच्यामध्ये क्षुधानिग्रह आहे, तृष्णानिग्रह आहे, आतपसेवन आहे, उन्हात उभं राहायचंय, व्यायाम करायचा आहे, वाराचं हे करायचे, वाऱ्यात जाऊन उभं राहायचंय. ह्या सगळ्या तुम्हाला जेव्हा शरीरकृश करायचं असतं, तर त्याच्यासाठी ह्या गोष्टी सांगितलेल्या आहेत. मग आता आजारी पडल्यावर लंघन करावं किंवा मग असं काही सांगतात वगैरे पोट खराब असताना असं काय आहे? हां, तुमचं जर खाल्लेलं जेवण जर पचलं नसेल, तर लंघन करावं. तर लंघन करायलाच पाहिजे. खाल्लेलं पहिलं अन्न पचल्याशिवाय दुसरं अन्न सेवन करायचंच नाहीये कधीही. पहिलं अन्न पचलेलं कसं आहे हे तुम्हाला मी सुरुवातीला सांगितलंच आहे. ते अन्न पचल्याशिवाय तुम्ही दुसरं अन्न शरीरात एकदा तिथं लाकडं आहेत चुलीमध्ये त्याच्यावर वरती लाकडं लाकडं का टाकत जाता तुम्ही परत? आधी ते क्लिअर होऊ द्या. हां, पहिलं क्लिअर झालंच पाहिजे ना. तर आपल्याकडे मग उपवासाला आता एकादशी म्हणा किंवा चतुर्थी फराळ करतात. मग त्याच्यावर काय नाही, असतं? तो चुकीचंच आहे. सगळ्यांनी सांगितलेलं आहे ते चुकीचं आहे. रताळे, साबुदाणा वगैरे कुठंही सांगितलं फलाहार वगैरे असं फलाहार वगैरे सुद्धा कुठे सांगितलेला नाही. काहीच काहीच नाही. लंघन म्हणजे लंघन. लंघन. प्रॉपर. असं कुठं काही खा किंवा हे का कोष्णजल मात्र सांगितलेलं आहे. काही वेळेस सांगलं सकाळी उठल्यावर तुम्ही मध पाणी प्या. हां. हां. तर ते मध असं पाणी सुद्धा आता मध आजकाल बाजारामध्ये जो मिळतो तो क्वेश्चन मार्क आहे त्याच्यावर माझा तरी आहे, की तो प्युअर आहे की नाही. मी
बऱ्याच ठिकाणी स्थौल्य कमी करण्यासाठी मग सकाळी उठून कोष्ण जल, कोमट पाणी आणि मध प्या. परंतु बाजारामध्ये मिळणारे मध, माझं तर पक्कं मत आहे की ते साखरेचा किंवा गुळाचा पाक असतो. तो खरा मध कसा आहे एखाद्या तज्ञालाच ओळखू येतो. किंवा बाहेर ते असं रस्त्यावरती मधाचे पोळे घेऊन विकायला बसलेले म्हणजे असतात. माझ्या लहानपणी यायचे घेऊन डायरेक्ट हां. मधामध्ये. आणि आपल्याला वाटतं तो प्युअर मध मिळाला आपल्याला. पण त्याच्यामध्ये सुद्धा ते पोळं असं कुठेतरी पडलेलं असतं, मध काढलेला असतो. त्या पोळ्यामध्ये ते साखरेचा किंवा गुळाचा पाक ओततात आणि आपल्यासमोर पिळून देतात. बापरे! त्यामुळं ही सुद्धा खूप काही गोष्टी त्याच्यामध्ये आहेत. ते खरं त्या तज्ञालाच ओळखू येते. त्याच्या बऱ्याच टेस्ट पण आहेत, की खरा मध कसा ओळखायचा. काही केमिकल टेस्ट आहेत, काही त्याच्यामध्ये वात वगैरे लावून बघतात. ती तडतड केली नाही पाहिजे, म्हणजे त्याच्यात पाण्याचा अंश नाहीये हे सिद्ध होतं. तर बरेचसे ते म्हणजे तुम्ही जर साखरेचा पाक जर सकाळी पाण्याबरोबर घेत असाल, व्यवस्थित तर ते स्थौल्य कमी व्हायच्या ऐवजी वाढणार आहे. वाढणारच ते. तर मग आपलं आता पुढे जाऊ आपण. तर मग वटपौर्णिमा येते. तर मग वडाचं काय महत्त्व आहे? हां. वडपौर्णिमा म्हणजे की त्या झाडाचं रक्षण करणं हा एक तो तर हेतू एक तर ह्याच्यामध्ये आहेच आहे. परंतु वडाच्या झाडाचं तुम्ही स्ट्रक्चर बघा. वडाच्या पारंब्या लोंबत असतात नाही. तर लोक-पुरुष साम्य सिद्धांत म्हणून असा एक सिद्धांत आहे. तर वटपौर्णिमा थोडीशी बाजूला राहू द्या. परंतु त्याचं साम्य म्हणजे केसांशी साम्य दिसतं बघा. हं. वडाच्या पारंब्या ज्या लोंबत असतात ते आपल्या केसांसारख्या लांब असतात. वट जटा तेल नावाचं तेल बाजारामध्ये मिळतं. त्या वटाच्या पारंब्यापासून बनवलेलं जे तेल आहे, ते तेल जर तुम्ही केसांना लावलं, मगाशी सांगितलं तसं तिळाच्या तेलामध्ये सिद्ध करायचंय आणि ते सिद्ध केलेलं जर तेल जातं तर जटाप्रमाणे आपले केस लांबसडक नक्कीच होतात. प्रयोग करून बघायला हरकत नाही. तेल कसं सिद्ध करायचं? तुम्ही एक भाग जर त्या वटाच्या जटा त्याचं कल्क करायचा म्हणजे गोळा करायचा त्याचा. त्याच्या 4 पट तेल घ्यायचं. त्याच्या तेलाच्या 4 पट त्याच्यामध्ये पाणी टाकायचं आणि ते त्याला उष्णता द्यायची ते पाणी आटेपर्यंत आणि ते तेल गळून घ्यायचं. झालं तुमचं वटजटा तेल सिद्ध झालं. प्रयोग करून बघा आणि या प्रमाणामध्येच करा. त्या प्रमाणामध्ये जर तुम्ही केलं तर तुम्हाला त्याचे फायदा होईल. औषधी गुणधर्म त्याच्यामध्ये नक्कीच चांगले उतरलेले दिसतात. छोटे-छोटे प्रयोग असतात आपल्या घरगुती करणं. आपण काय करतो, नुसती सर्दी झाली, थोडंसं अंग कणकण झाली की लगेच डॉक्टरकडे जातो. डॉक्टर देतात की लगेच भरी मोठी लिस्ट असते. अँटिबायोटिक देतात, अँटिबायोटिक देतात, हे देतात, ते देतात. लगेच एक मल्टीव्हिटॅमिनची गोळी पण असते. तर हे माझ्या दृष्टीने खूप म्हणजे घातक आहे, की छोट्या-छोट्या गोष्टींसाठी तुम्ही घरगुती उपाय करायला काहीच हरकत नाही. साधी सर्दी झाली, आपल्या घरामध्ये सुंठ असते, आलं असतं. आता कधी सुंठ द्यायची, कधी आलं द्यायचं हे थोडंसं विचार करून द्यायचं. सर्दी झाली आपल्याला, 2 प्रकारचे वेगवेगळ्या प्रकार दोघं नावाने सांगते. ह्याच्यात खूप अजून सूक्ष्म विचार आहे. हां, की कधी-कधी आपल्याला काय होतं, की श्वास घेता येत नाही, नाक पॅक होतं किंवा कधी-कधी काय होतं, नाक मोकळं असतं, पण नाकातून पाणी गळत असतं. कोरड्या शिंका येतात. तर जेव्हा नाक पॅक होतं, तेव्हा तुम्ही आल्याचा रस द्या. कारण आलं हे काय भेदन करणारं सांगितलेलं आहे. की तो कफ जो अडकलेला कफ आहे, त्याचा तो तोडतो, फोडतो आणि तुमचं नाक मोकळं होतं. जेव्हा पाणी वाहतंय तेव्हा तुम्ही सुंठीचा काढा घ्या. सुंठी ते पाणी शोषण्याचं काम करते. तर अशा छोटे-छोटे काही गोष्टी आहेत, आपल्या स्वयंपाकघरामध्येच आपल्याला भरपूर औषधी वनस्पती मिळतात. तुम्ही जसं मगाशी सांगितलं अजीर्ण. अजीर्ण झालंय, आपल्याला खाल्लेलं पचलेलं नाहीये आणि परत तर खायचंय आपल्याला. मग अशा वेळेस तुम्ही शुंठी आणि जिरे, जिरे तर उत्तम पाचक सांगितलेले आहेत. त्यांचा काढा करा, त्यांचा काढा प्या. तुम्ही खाल्लेलं अन्न तुमचं पचून जाईल आणि जेव्हा अन्न पचलं तेव्हा तुम्ही आपोआप निरोगी होता. आणि आयुर्वेदात एक सूत्र सांगितलेलं आहे, "रोगा सर्वेपी मंदेग्नो." जे सर्व रोग होतात ते मंद अग्नीमुळेच होतात. हे तुमचं अग्नी प्रदीप्त असणं, अग्नी प्रज्वलित झालेला असणं, पेटलेलं असणं, हे फायदा सगळ्यात आहे. महत्वाचं लक्षण आहे. मग दसऱ्याचं काय महत्त्व आहे? आपट्याची पानं आपण वाटतो वगैरे हां, त्याच्याबद्दल काय आपट्याची सांगाल? पानं तुम्ही बघितली आहेत का कशी दिसतात हो? हां. 2 छोटी-छोटी पानं अशी एकमेकाला अशी जोडलेले. हां. जोडलेली असतात हां आणि त्याला असं वरती एक देठ असतं. त्याचा आकार तुम्ही लक्षात घेतलाय का कसा दिसतो तो? त्याचा असं 2 ही पानं आहेत आणि वरती देठ आहे. डेट तर आहे. वरचं देठ म्हणजे तुम्ही ट्रॅकिया म्हणजे श्वासनलिका इमॅजिन करा आणि ही 2 2 तुमची फुफ्फुसं फुफ्फुस इमॅजिन करा, आहेत. लंग्स बरोबर. इमॅजिन करा. तर त्याचा आकार कसा आहे? लंग्ससारखी आणि ते ट्रॅकिया. तर ते तुम्हाला रेस्पिरेटरी सिस्टमच्या आजारावर तर ते आपट्याची पानं तुमची नक्कीच उपयोगी होतात. म्हणजे जसं लोकपुरुष साम्य मगाशी पण सांगितलं, की त्या वनस्पतींच्या आकारानुसार त्यांचे उपयोग सांगितलेले आहेत. जसं आता अक्रोड. अक्रोडाचा आकार कसा असतो? की मेंदूसारखा. तर मेंदूला पोषक आहे. बदाम. बदामाचा आकार कसा आहे? बदाम म्हणजे हार्ट. हार्टला बदाम तुमचं पोषक आहे.
आम्ही एकदा मागे एका जंगलामध्ये गेलो होतो. असंच वनस्पती दर्शनासाठी म्हणून गेलो होतो. तिथल्या आदिवासी लोकांनी आम्हाला एक वनस्पती दाखवली. त्या वनस्पतीचा आकार सेम असा नागाच्या फण्यासारखा. सांगा सर. बरं. तर त्या यांनी सांगितलं, की ही जी वनस्पती आहे, ही आम्ही साप चावल्यावर ही वनस्पती देतो आणि विशेष म्हणजे त्या भागामध्ये इतके साप होते आणि साप चावून मृत्यू झाल्याचं एकही उदाहरण तिथे नव्हतं. तर हे काही वनस्पती अशा आहे, की त्याच्या आकारानुसार त्याचे उपयोग सांगितले. तर कोणतीशी वनस्पती ती? जंगलामध्ये आम्ही असं गेलो होतो भंडारदरा अकोल्याच्या तिकडे जंगलामध्ये. तर मुरुड शेंग आपण घेतली. मुरुड शेंग जर तुम्ही कदाचित जुन्या बायकांना नक्की माहिती असतं, की ज्या घरामध्ये बाळंतीण असते, तर त्या बाळाला ते मुरुड शेंग उगवून देतात. तर मुरुड शेंगीचा आकार असा मुरडा आल्यासारखा असतो. पी, 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 पी असतं. म्हणजे जेव्हा पोटामध्ये मुरडा येऊन जुलाब होतात, तेव्हा त्याच्यावरती मुरुड शेंग उगवून दिली जाते. किंवा अजून एक काटेसावर नावाची वनस्पती आहे. तर माहिती असेल काही जणांना कदाचित. तर त्याच्या खोडावर असे मोठे-मोठे काटे असतात. त्या काट्यांचं जे फीचर आहे, तर ते पिंपल्ससारखं फीचर आहे. तो जो काटा काढून जर आपण घेतला आणि तो जो उगाळून त्या पिंपल्सवर जर लावला, तर ते पिंपल्स कमी होण्यास मदत होते. म्हणजे अशी जशी वनस्पती जशा आहेत, तर त्या पद्धतीने निसर्गात जशा त्या उत्पन्न झाल्या आहेत, त्या पद्धतीने आपल्या त्या शरीरामध्ये नक्कीच कार्य करतात. सणवारांच्या बाबतीमध्ये आपण थोडंसं पुढे जाऊयात, की आता सध्या शरद ऋतू चालू आहे. शरद म्हणजे आपण बोली भाषेमध्ये त्याला ऑक्टोबर हीट म्हणतात. हं. तर ऑक्टोबर हीट म्हणजे आपल्या शरीरामध्ये सुद्धा उष्णता वाढते. उष्णता वाढली. खूप बाहेरही उष्णता असते, आपल्या शरीरामध्ये उष्णता वाढते. पण निसर्गामध्येच यावेळेस आवळा उत्पन्न होतो बघा. झाडांना आवळे यायला लागतात या दिवसामध्ये. म्हणजे शरीरातलं आपल्या पित्त शमन करण्यासाठी निसर्गच आपल्याला आवळा आणून देतोय. म्हणजे ज्या ऋतूमध्ये जी फळं उत्पन्न होतात, जे निसर्गामध्ये उपलब्ध होतं, ते तुम्ही सेवन करा ना. ते तर उगाचच खूप भूषण असतं. आम्ही डिसेंबरमध्येच आंबे खाल्लेत. म्हणजे उगाचच महाग म्हणून काहीतरी फळं आणायची किंवा भाज्या आणायच्या, ज्या नॉन सीझनल आहेत. त्याचा उपयोग नाही. ज्या सीझनमध्ये जे फळं, भाज्या उपलब्ध होतात, ते आपल्या शरीरानुसार किंवा शरीरात होणाऱ्या दोषांच्या प्रकोपानुसार ते निसर्गामध्ये उपलब्ध झालेत. जसं आपण मे महिन्यामध्ये खूप आंबे खातो. तर आंबा उष्ण म्हणतात. तर ॲक्चुअली आंबा उष्ण नाहीये. बरं. आंबा त्याचं गुण शीतच आहे. पण आपण उष्ण का म्हणतो, की त्याच्यामध्ये खूप कॅलरीज असतात. त्याच्यामुळे आपण त्या उष्णता. कॅलरीजला उष्णता म्हणतो. मग ते काय त्या कॅलरीज खूप वाढतात. तो खूप म्हणजे प्रमाणाच्या बाहेर खातो आपण आणि मग चेहऱ्यावर किंवा शरीरावर त्याचे फोड येणे वगैरे हे प्रकार आपल्याला दिसतात. तर साधारण गावरान आंबा जर खाल्ला तर हा प्रकार होत नाही. तुम्ही सर्व ऑब्झर्व्ह करा. हल्ली आपण ते कलमी आंबे किंवा ते कार्पेटने पिकवलेले आंबे वगैरे हे सगळे याचं सेवन जास्त होतं आणि त्याचे परिणाम आपल्या शरीरावर उलटे होताना दिसतात. बरोबर त्या आणि त्या ऋतूमध्ये सुद्धा की शरीरातला रस उष्णतेने शोषून घेतलेला असतो आणि मग निसर्गच आपल्याला तो रस आपल्या शरीरामध्ये देत असतो आंब्याच्या रूपामध्ये. मग आपण आंबे खूप खातो. खूप खातो त्याने काय होतं शुगर वाढते आणि मग आंब्यानंतर येणारं फळ म्हणजे जांभूळ. जांभूळ. ते हे बघा जांभळं कसं अँटी डायबेटिक सांगितले, प्रमेहनाशक सांगितलेलं आहे. म्हणजे त्या आंब्याने वाढलेली शुगर निसर्गच जांभूळ देऊन आपल्या शरीरातली कमी करतोय. म्हणजे हे आपण निसर्गाचं आपल्याला असणारं आणखी एक गोष्ट लक्षात घ्या. तुम्ही तुमच्या घरामध्ये कुठं कोणी माहीत नसेल किंवा अजूनही करतात. कोळीची सुपारी करतात बघा. हां, बरोबर. पहिले करायचे. करतात कोळीची सुपारी. ती तुरट लागते बघा आपल्याला. तर खूप आंबे खाल्ल्यावर काय होतं आपल्याला, की जुलाब होतात बघा. त्या आंबे खाऊन होणाऱ्या जुलाबाचा उपाय ती कोळीची सुपारी आहे. म्हणजे पहिले पण त्याच्यामध्येच आहे. त्याचा होणाऱ्या दुष्परिणामचा उपाय सुद्धा निसर्गाने आपल्याला त्याच्यातच दिलेला आहे. हे किती मोठं निसर्गाचं वरदान आहे आपल्याला. अशा अनेक गोष्टी आहेत. आता शरद ऋतू आहे सध्या आपला चालू आहे शरद ऋतू. अश्विन महिना येईल, अश्विनी पौर्णिमा येईल. अश्विनी पौर्णिमा सगळेजण साजरी करतात. कोजागिरी. अगदी हां, गच्चीत जातात. चंद्र त्याच्यामध्ये कोजागिरी पौर्णिमा, दूध हे करतात त्याच्यामध्ये चंद्राचं प्रतिबिंब बघायचं. आ हल्ली त्याला खूप विकृत स्वरूप आलेलं आहे, ती गोष्ट वेगळी, की आधी काय चॉकलेट खातील, फरसाण खातील, भेळ करतील, हे करतील आणि मग ते दूध पितील. आता ह्या ऑक्टोबर हीटमध्ये शरीरामध्ये उष्णता वाढलेली आहे. ती उष्णता कमी करायची. दूध कसं आहे थंड आहे, शीत आहे आणि ते दूध आपण पिल्यानंतर आपल्या शरीरात वाढलेली उष्णता ही कमी होते. म्हणून आपण ते आणि आणखी त्याला थंड करायचंय. थंड करायचं म्हणजे त्यातली उष्णता तर कमी त्याच्यात चंद्राचं प्रतिबिंब टाकायचंय आपल्याला. चंद्र हा मुळात शीतल आहे, थंड आहे आणि त्याचं प्रतिबिंब ते आपण त्या दुधामध्ये टाकल्यानंतर दूध आणखी थंड होतं.
कारण आहे आणि का फक्त? म्हणून आपण ते दूध प्यायचंय. आणि मग आपल्याला शरद ऋतूमध्ये जे जे व्याधी होतात, ते व्याधी होणार नाहीत. अशा म्हणजे आपले जे सणवाराचे जे सांगितलेलं आहे, हे सगळे सायंटिफिक ते आणि सायंटिफिक घेऊन सांगितलेलं आहे. आणि आपण त्याचं विकृत स्वरूप करून जे करतो, ते खूप चुकीचं आहे. म्हणून जे जे सांगितलेले आहे, त्याप्रमाणे आपण वागायलाच पाहिजे. त्यानंतर दिवाळीत आपण खूप फराळाचं करतो, खूप खातो आणि खाऊन ते पण खूप उष्ण असतं म्हणतात. उष्ण आपण करतो फराळ त्याला. आपण करतो उष्ण. पण जरी हे पदार्थ आपले कसे जड असतात सगळे ते पदार्थ. असतात. उष्ण म्हणजे परत तोच मुद्दा आला, त्यात साखर टाकतो आपण. हं. साखर ही तेलकट. खूप कॅलरीज येतात आणि कॅलरीज इज इक्वल टू एनर्जी किंवा उष्णता असं आपलं समीकरण आहे. परंतु त्या दिवसामध्ये थंडी असते बाहेर. आपण अभ्यंग तर करतोच ती थंडी ते त्वचेला हे करण्यासाठी. परंतु जेव्हा बाहेर थंडी असते तेव्हा आतला अग्नी वाढलेला असतो. आणि त्या अग्नीला काही पाहिजे ते पचवण्याची शक्ती त्याच्यामध्ये आहे. जसं श्रावण महिन्यात मी सांगितलं की त्याच्याकडे शक्ती नाहीये अग्नीला पचवण्याची किंवा कमी करायला पाहिजे. पण या दिवसामध्ये अग्नीची शक्ती खूप वाढलेली असते आणि ती शक्ती मग तिला काय जे खाईल ते त्याचं भस्म करते ती. आणि म्हणून आपण तेव्हा जड पदार्थ किंवा खूप वेगवेगळे पदार्थ तळलेले किंवा काय अजून वेगवेगळे पदार्थ खातो. अनारसे, चकल्या, लाडू, करंज्या, शेव. तर हे पदार्थ आपण तेव्हा खातो आणि त्या ह्याच्यात सुद्धा निसर्गात खूप भाज्या वगैरे सुद्धा भरपूर असतात. फळं भरपूर आलेली असतात बाजारामध्ये. तर ही फळं सुद्धा किंवा ह्या भाज्या, फळं पचवण्याचं सामर्थ्य आपल्या अग्नीमध्ये निसर्गानेच आपल्याला दिलेलं आहे आणि त्यामुळे आपण हे सण त्या पद्धतीने साजरे करतो आणि त्या पद्धतीने आपला आहार बदलत राहतो. मग आता मगाशी विषय आलता, की दूध हे अ, शांत करणं म्हणजे थंड शीत आहे. थंड आहे. तर मग काही जणांचं म्हणणं असतं, की दही उष्ण आहे का थंड आहे किंवा ताक हे ह्याच्याबद्दल सांगा ना एक्सप्लेन करा. दही उष्ण आहे. दही उष्ण. दही रात्री खाऊ नये असं सांगितलंय. बरोबर. रात्री का की दही रात्री खाल्ल्याने कफ उत्पन्न करतं शरीरामध्ये. त्यामुळे दही रात्री कधीच खाऊ नये. आणि मग दह्याचं ताक करून खा ना तुम्ही. रात्री. रात्री नाही. रात्री नाहीच रात्री सांगितलं. तुम्ही काहीच भोजन हं. दुपारच्या जेवणानंतर ताक हे प्यायलाच पाहिजे. आपल्या इथे काय पद्धत आहे, की जेवण झाल्यानंतर स्वीट डिश. हे खूप चुकीचं आहे. तर आयुर्वेदामध्ये कुठले रस कुठल्या क्रमाने खावेत हे पण दिलेलं आहे. पूर्वं मधुरम् आश्नीयात. सगळ्यात पहिले मधुर खावं म्हणजे गोड खावं. आपण म्हणजे गोड खावं म्हणजे लाडू, पेढे, गुलाबजाम खा असं नाही. पूर्वं मधुरम् आश्नीयात मधुर आपल्या ताटामध्ये काय असतं? भात असतो बघा. भात हा मधुर सांगितला, गोड आहे. बरं. तर आपण जी सुरुवात करायची ती जेवणाची भातापासून करायला पाहिजे. मध्ये आम्ल लवणौ रसो म्हणजे मध्ये जेवणाच्या मध्ये आम्ल आणि लवण म्हणजे आंबट किंवा खारट हे मध्ये घ्यायचे आणि नंतर बाकीचे रस जे आहेत ते घ्यायचे. म्हणजे सुरुवातीला जो वात वाढलेला असतो आपल्या भुकेने शरीरामध्ये वात म्हणजे पोकळी झालेली असते. ती पोकळी भरून काढण्यासाठी सुरुवातीला मधुर किंवा गोड म्हणजे जेवायचं किती अगदी सगळं ताटात वाढलंय किंवा खूप वाढून घ्यायचं सगळं खायचंय इथपर्यंत येईपर्यंत असं पण नाही. तुमचं जे पोट आहे त्याचे 4 भाग कल्पना करायचे. त्याचे 2 भाग आहार सेवन करायचा, अन्न सेवन करायचं आहे. 1 भाग पाणी घ्यायचं आहे आणि 1 भाग रिकामा ठेवायचा आहे. अशा पद्धतीने जर तुम्ही आहार घेतला, तर त्याचं पचन सुद्धा चांगल्या पद्धतीने होईल. की किती आहार घ्यायचा, किती व्यायाम करायचा, तर हे सुद्धा व्यवस्थित आयुर्वेदामध्ये सांगितलेलं आहे. म्हणजे त्याच्यामुळेच नैवेद्यामध्ये आपलं हां, अ, भात पाहिलं भात असतं. पहिला सुरुवातीला आपला फोकस होतो भातावर. मेन सेंटर ते हां, असतं. फोकस होतो ना लगेच आपला आणि हे बाकी छोटे पदार्थ की तिकडे आपला उजवा हात पटकन जाते. डाव्या हाताला का वाढायचे? की तिकडे जायला नाही पाहिजे आपला उजवा हात पटकन. म्हणून ते आपण डाव्या हाताला वाढतो. थोडं खायचंय आपल्याला. म्हणून ते डाव्या हाताला वाढलेले असतात. प्रत्येकाच्या दाळामध्ये मी एक सांगेल तुळस नक्की असावी. हं. तर तुळस म्हणजे तुळस का म्हणतात? तर तिने तुळलंय कृष्णाला. कृष्णाची जेव्हा तुला झाली, तर रुक्मिणी त्या ते दुसऱ्या याच्यावर फक्त तुळशीचं पान ठेवलं आणि कृष्णाची तुळा झाली. मग ती तुळलं कृष्णाला. मग ती तसंच आपल्या शरीरामधल्या सगळ्या दोषांचं, धातूंचं, सगळ्या आजारांची समतोल राखते ती. तर ती डास येत नाहीत तिच्यामुळे ती दारात असल्यामुळे ही गोष्ट आता खूप म्हणजे हे झाली, की तुळशीवर सुद्धा कधी हल्ली आता डास बसलेले दिसतात. इथे डासही त्याला अडॅप्ट झालेले आहेत. परंतु एक घरात छोटे-छोटे व्याधी झाले, तर तुम्ही तुळशीची पानं आता मध्ये कोविडमध्ये तुळशीच्या पानांचं खूप महत्त्व आलं होतं बघा. कोविडचा काढा जो आला होता. त्याच्यामुळे हं. तुळस हे त्याच्यामध्ये तुळस होती. तुम्ही एक साधा प्रयोग करून बघा. तुम्हाला सगळ्यांनाच सांगेल मी. आपल्याला उचकी लागते बघा. उचकी काही केलं थांबतच नाही. किती पाणी प्या, गूळ खा, हे खा. कधी-कधी पण तुम्ही एक प्रयोग करून बघा.
तुळशीची 3-4 पानं तोडायची फक्त आणि ती पानं चावायची आणि फक्त 3 घोट पाणी प्यायचे. तुम्हाला पुढची उचकी 100% येणार नाही. प्रयोग करून बघा. तर तुळशीचं हे खूप महत्त्व आहे. तुळशीच्या त्याच्यामध्ये मिंट असतं. त्या मिंटमुळे तुमचा कफ हे एखादी व्यक्ती गेल्यानंतर बघा, त्याच्या तोंडामध्ये येस. तुळशीचं पान हे करतात, ठेवतात. तर ते का ठेवतात? आपण नुसतं आपल्याला माहिती आहे ठेवतात, आपणही ठेवतो. ठेवतो. काय कसं असायचं पूर्वी, की एखादी व्यक्ती जाताना किंवा तिचा मृत्यू होत असताना घरघर लागायची बघा. घरघर लागायची म्हणजे काय असायचं, की घशामध्ये कफ अडकायचा. मग तो कफ अडकू नये, तो कफ मोकळा व्हावा म्हणून ते तुळशीचं पान त्याच्यामध्ये टाकायचं, की जेणेकरून त्याचं आयुष्य अजून कदाचित वाढू शकेल. की तो कफ मोकळा होऊन त्याला आणखी श्वास घेता येईल. त्याचे आणखी आयुष्यातले 4 श्वास वाढतील. म्हणून त्याच्या तोंडामध्ये आपण ते तुळशीचं पान ठेवतो. ते आता उलटं होतंय. हां, तर ते आपण नुसतं आपण कसं असतो, की पूर्वीच्या शास्त्रावरून ज्या पाहत चालतो आपण. हां, की आता साधारण एक गोष्ट सांगते. गोष्ट ऐकायला आवडत असेल. आपण परंपरा कशा पाळतो? एक वडील असतात, त्यांचा मुलगा असतो. वडील देवाची पूजा करतात. मुलगा बघतो आपले वडील काय करतात आहे, देवाची पूजा करतात आहे. देवाची पूजा करत असताना तिथं काय येतं, एक मांजर येतं. मग ते मांजर त्यांच्या पूजेमध्ये डिस्टर्ब करतं त्यांना. मग ते काय करायचं, हे मांजर फार डिस्टर्ब करतंय बरं का आपल्याला. मग ते काय करतात, दुधाची वाटी त्या मांजराच्या पुढे ठेवतात. मग ते मांजर आरामशीर दूध पितं. मग यांना व्यवस्थित पूजा करता येते. मुलगा हे पाहतो, वडील पूजा करतायत, मांजरापुढे दूध ठेवतायत. कालांतराने वडील जातात, ते मांजरही जातं. मुलाच्या डोक्यात काय असतं? पूजा करायची, मांजराचं मांजराला दूध ठेवायचं. तो पूजा करतो. मांजर नसतं, दुसरीकडून कुठून तरी विकत मांजर आणतो. त्याच्यापुढे ते दूध ठेवतो आणि मग पूजा करतो. म्हणजे ही परंपरा आपण कशा पाळतो, की ते का करत होते या गोष्टी, या गोष्टीचा आपण कधीच विचार करत नाही. मग त्या आपण डोळसपणे या सगळ्या गोष्टींचा विचार करायला पाहिजे आणि मग आपल्या शास्त्रामध्ये चुकीचं नक्कीच सांगितलेलं नाही. कुठलीही गोष्ट चुकीची नाहीये. ती सगळी त्या अवस्थेला, त्या प्रसंगाला धरूनच सांगितलेली असते. पण आपण ती पाळायची कशी? का पाळायची? याचा विचार करूनच मग ती गोष्ट पाळली पाहिजे आणि डोळसपणे सगळ्या गोष्टींचा नक्कीच विचार करायला पाहिजे. आपण लहानपणी ऐकलं की मधमाशी चावली की ते माती लावा तुळशी. त्याच्यात तिथं ते होतं. हां, तुळशीतले आपल्याला इझी अवेलेबल आहे. एक हां. दुसरी गोष्ट तुळशीची माती ती थंड असते. माती ही थंड असते ना. मग ती माशी चावल्यानंतर तिथे जो दाह होतो, आग होती, ती आग शमन करण्यासाठी माती लावायची. एवढंच त्याच्यामध्ये हे आहे. आणि तुळशीचे जंतुनाशक गुणधर्म पण त्या त्यात मातीमध्ये उतरलेले असतात. उतरलेले असतात. ठीक आहे ना, मग तुम्ही काय सांगाल प्रत्येक व्यक्तीला एक सल्ला की जो पाळलाच पाहिजे? सकाळी लवकर उठा. आयुर्वेदाच्या नियमाप्रमाणे तुमची दिनचर्या ठेवा. रोज व्यायाम करा आणि रात्री लवकर झोपा. मोबाईलवर तुमचा वेळ घालवू नका. जे तुमचे मोठा शत्रू आहे आजकाल, जो तुम्हाला म्हणजे लिहिण्यापासून तुमच्या अंगठे भात धरेपर्यंत त्यांनी तुम्हाला नेऊन सोडलं आहे. तर त्याच्या तुम्ही नादी लागू नका आणि जीवनशैली नक्कीच आचरणात आणा. वाह! थँक यू सो मच मॅम. तुम्ही आलात. आम्हाला इतका टाईम दिला, इतकी माहिती सांगितली आणि आमच्याकडे एक एक भेट होती तुमच्याकरता म्हणजे आमच्याकडची आठवण राहील तुमच्याकरता त्याकरता. ही सीरीज ना आपण नवरात्रीकरता चालू केली आहे. 9 दिवस 9 पॉडकास्ट 9 महिलांसोबत वेगवेगळ्या टॉपिकवर. सो थँक यू सो मच आणि हां मॅम प्लीज. थँक यू सो मच. सो दॅट्स इट फॉर टुडे गाईज. जर तुमची स्टोरी, तुमची गोष्ट इतरांना इन्स्पिरेशन दिली अशी असेल किंवा तुमचा कोणता स्टार्टअप असेल किंवा तुम्हाला कोणत्या विषयाचं सखोल ज्ञान असेल, तर मला या नंबरवर व्हॉट्सअप करू शकता किंवा कॉल करू शकता किंवा ईमेलवर मेल करू शकता. आणि जर तुम्हाला पॉडकास्ट आवडला असेल, तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका. कारण का मी नेहमी म्हणतो की द बेस्ट इज येट टू कम. आणि हा पॉडकास्ट तुमच्या प्रत्येक मित्र-मैत्रिणीपर्यंत पोहोचला पाहिजे. तर भेटूया एक नवीन एपिसोड सोबत. तोपर्यंत सी यू. हॅव अ गुड एंड.